बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण आयोजित 3 दिवसीय पुष्पोत्सवाचं आयोजन भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यान अर्थात राणीचा बाग इथं 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेला आहे. सर्व वयोगटातील नागरिक हे प्रदर्शन पाहू शकतात. मुंबईकरांना निसर्गाच्या सान्निध्यात आणणे आणि शहरातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या पुष्पोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. या पुष्पोत्सवामध्ये यावेळी 5000 पेक्षा जास्त कुंडीतील रंगीबेरंगी फुले, शोभिवंत वनस्पती, औषधी वनस्पती आणि बोन्साय झाडांचा समावेश करण्यात आलेला आहे. निसर्गप्रेमी आणि मुंबईकरांसाठी हा एक सुगंधी उपक्रमच म्हणावा लागेल. भायखळ्याच्या राणीबागमध्ये 3 दिवसीय पुष्पोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आपण पाहू शकता इथं बऱ्याच प्रमाणात लोक आलेले आहेत. आपण जाणून घेऊया काय लोकांना त्यांची प्रतिक्रिया आणि नक्की पुष्पोत्सव कसा वाटला. काय सांगाल, काय नाव तुमचं? माझं नाव कार्तिकी आहे. आम्ही ठाणा कॉलेजमधून आलो आहे. आमचं कॉलेजचं नाव BN बांदोडकर कॉलेज आहे. आम्ही दरवर्षी इथे येतो. आमचं 3रं वर्ष आहे. वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळे थीम असतात इकडे आणि इथे वेगवेगळे प्लांट्स पण असतात, जसं झाडं, फळं आणि भाजी वगैरे वेगवेगळे झाडं ग्रो केलेले असतात. ते आम्हाला बघायला भेटतात आणि हे आमचे पार्ट ऑफ सिलेबस आहे, आमच्या अभ्यासामध्ये इन्क्लूड आहे. तर त्याच्यासाठी आमचं हे एक्सकर्शन फील्ड प्रोजेक्ट वगैरे म्हणून आहे. काय तुमच्या ज्ञानामध्ये किती भर पडते असं तुम्हाला वाटतं? तुम्ही दरवर्षी इथे येताय, तुम्हाला याच्यातनं काय नवीन माहिती मिळते? नवीन म्हणजे इथे वेगवेगळे प्रकारचे स्पीसीज, म्हणजे एकच झाडाचं वेगवेगळे प्रकार असू शकतात. जसं गुलाबाचं असतं, मोठा गुलाब असतो, छोटा गुलाब असतो आणि त्याचे रंग पण वेगवेगळे असतात. आपल्याला वाटतं की तो आपलाच म्हणजे भारतातला गुलाब असतो, पण ते बाहेरचं असतं लोकांना माहीत नसतं. म्हणून टीचर्स वगैरे आम्हाला इकडे घेऊन येतात आणि आम्हाला त्याच्याबद्दल सांगतात. एवढ्या 5000 पेक्षा जास्त कुंड्या इथे ठेवलेल्या आहेत. जवळपास 5000 पेक्षा जास्त कुंड्या आहेत. कोणत्या कुंड्यातली फुलं तुला जास्त आवडली? मला तर सदाफुली आवडते. त्याचे वेगवेगळे रंग पण आहेत, आम्ही बघितले. ते जास्त मला आवडतं कारण ते नेहमी फुललेलं असतं ना सदाफुली. घरी घेऊन जायचा मोह आवडला तुला की नाही? तसं तर मला गुलाब न्यायचं आहे घरी, कारण गुलाब पण आपण यूज करतो ना, पण सदाफुली पण चांगलं आहे. सदाफुली सुद्धा चांगलं आहे असं यांचं म्हणणं आहे. जाऊन घेऊयात. काय नाव का तुमचं? उज्ज्वला सालावकर. तुम्ही दरवर्षी राणीच्या बागेमध्ये पुष्पोत्सव बघायला येतं? दरवर्षी येतो. कसं वाटलं तुम्हाला या वर्षीचं? चांगलं वाटलं. काय विशेष माहिती याच्यामध्ये वेगळी काय? म्हणजे लहान मुलांना असं कुठली झाडं नाही ते समजतं, कारण ते सर्व आता ज्वारी, बाजरी, फळांची वगैरे लावलीत ना झाडं, ते समजतात. कारण कोण गावाला जात नाही, त्यामुळे इथेशी दरवर्षी भरवतं, ते चांगलं वाटतं. इथं मुंबईमध्ये कुठे राहता तुम्ही? बेलापूर, बेलापूरवरून तुम्ही बघायला आला तिथे? CBD बेलापूर. मुंबईच्या लोकांना जास्तीत जास्त हरित क्रांती घडावी यासाठी प्रोत्साहन देणं हा यामागचा उद्देश आहे. तुम्हाला खरंच वाटतं इथे एखादी फुलं वगैरे काहीतरी घेऊन घरी लावा वगैरे? हो. आजूबाजूला बाग आहे तुमच्याकडे? बाग आहे. मी टेरेस गार्डन बनवलंय. कधी झाड वगैरे लावले तुम्ही? काय झाडं आहेत आमच्याकडे. बेलापूरला आमचं ते डोंगर वगैरे आहे ना, बाजूला नाला वगैरे आहे. असं काय वाटतं प्रत्येकाने इथे मुंबईतल्या काही लोकांनी येऊन इथे बघायलाच पाहिजे असं वाटतं तुम्हाला? असं वाटतं तुम्हाला की बघायला वाटतं? बघितलं पाहिजे म्हणून ते एवढी गर्दी पण झाली ना. आणि लहान मुलांना असं उत्सुकता असते ना, कुठलं झाड आहे, काय काकडी, हे ते सर्व लावलेलं. आम्हाला पण माहिती नाही तशी झाडं, ती औषधी, ते पण चांगलं वाटलं ना. माहिती नसणाऱ्या औषधी वनस्पतींची सुद्धा आम्हाला माहिती मिळाली असं काकींचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन अरुणसह स्वप्नील शिंदे, नवराष्ट्र, मुंबई.